सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. सगळं दिलं तरी सोडून गेल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावरही सचिन अहिर यांनी उत्तर दिलंय. सर्वच निवडणुकीत ठाकरेंना साथ दिली तर त्यांना जिंकूनही दिलं. अजून त्यांच्यासाठी काय करायला हवं असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे जरी विषारी बोलत असतील अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. पण तुम्ही ते म्हणतात की आम्ही त्यांना सगळं दिलं. अंबादास आदल्या दिवशी सोबत होतो आम्ही. नाही, मला तर एक समजत नाही आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि 7 मंत्रीचा येत असताना एवढा मोठा कार्यालय सोडून मी सेना भवनच्या एवढ्या कार्यालयामध्ये बसायला तयार झालो. त्यांना आपण साथ दिली आणि ती साथ दिली त्याची एक वेळा नाही, 2 आमदारकीच्या वेळी, महानगरपालिकेच्या वेळी पण मी रिझल्ट दिल्यानंतर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय एका व्यक्तीने करायला पाहिजे. हां, मी स्पष्ट सांगितलं का पॉलिटिकल ॲम्बिशियस असलं पाहिजे, पॉलिटिकल फ्युचरिस्टिक असलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्याला आपली चौकट पण करायला पाहिजे. आणि बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनीच आहे की आमच्या मागे काय पवार अण्णा आहे का, आमच्या मागे काय ठाकरे अण्णा आहे का. आम्ही सेल्फ मेड लोक होतो. तुम्ही आमचाही तरी संघर्ष कधीतरी बघाल की नाही बघाल की कुठे होतो आम्ही, काय केलं काय नाही. आणि आज जर पॉलिटिकल एक्झिस्टिंग्स आम्हाला जर ठेवायचं असेल, आम्ही जर तो निर्णय घेतला तो स्वार्थासाठी म्हणा, व्यक्तीसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी असा का नाही आम्ही घ्यायचं, का नाही आम्ही घेऊ शकत. आम्ही काम करणारी लोक आहोत ना, फील्डवरची लोक आहोत ना. मला असं वाटतं 4-5 वर्षापासून आदित्य ठाकरे साहेबांची गाडीतून सचिन अहिर उतरतसुद्धा नव्हते आदित्य ठाकरे साहेबांच्या. आणि जर मग तुम्हाला एवढे चिकटून त्यांना बसलेले होते त्याच्यामुळे 4 लोक आदित्य साहेबांना बोलत होते. हे मी पण स्पष्ट बोलतो की काय सचिन भाऊ एकट्यालाच घेऊन फिरतात म्हणून काही लोकांमध्ये नाराजीसुद्धा होती, तरी आदित्य साहेब घेऊन फिरत होते. आणि आता त्याच आदित्य साहेबावर उलटा शब्द पुढं डॅश 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 हा प्रकार आहे. पण या सचिन अहिरांना सुनील शिंदेसारख्या आमच्या एका सामान्य शिवसैनिकांनी हरवलेलं हे कसं विसरता तुम्ही. त्याच्यामुळे सचिन अहिरांनी काय वरळी म्हणजे त्यांची जहागिरी असं काही समजायची गरज नाही. आदित्य साहेबांचं प्रचंड काम आहे तिथं, शिवसैनिकाचं प्रचंड काम आहे. ज्याला एका घरात कधीच समाधान मिळत नाही त्याला आपण काय करू शकतो.